कसलं व्यवस्थित दिसतं का नाही? ओके. आता महाराजांची मोठी आपली प्रतिकृती आणि गाडीच्या मॉडिफिकेशनसाठी मी गेलो होतो 1-2 ठिकाणी, बट त्यांनी मला खर्च किती सांगितलं माहिती तुम्हाला? जवळपास 75,000 रुपये. आपल्या कुत्र्याचं नाव आम्ही फायनल केलेलं आहे आणि त्याचं नाव आम्ही ठेवलेलं आहे. सो आपण फायनल डन करतोय. हा नंबर काँग्रेच्युलेशन मला. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. आणि आज देखील मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे. आणि ब्लॉग तर होणारच होता, कारण महाराजांची जयंती, आपल्या दैवताची जयंती म्हणल्यावर ब्लॉग करणं साहजिकच आहे. आज माझ्या घरामध्ये मी खूप भारी पद्धतीने सजावट वगैरे करतो आणि महाराजांची पूजा वगैरे असतो. सो आता मी घरच्या बाहेर निघालेलो आहे. बघू आजचा दिवस आपण कसा स्पेंड करतोय. तर कुठल्याही क्षणांचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला. घरातली वगैरे पूजा तर सकाळीच झालेली महाराजांची, ज्याच्यामध्ये मम्मीनीच पूजा केली. आणि मी जी पूजा करणार असतो ती दरवर्षी ती मी थोडं लेट करतो. म्हणजे आता घरात प्रॉपर सजवायला वगैरे चालू केलेले सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो मी घरी गेल्यानंतर. घरात मस्त भगवा गमछा वगैरे टाकून आणि टोपी पण आहे पण ती मागे ठेवलेली. आणि गाडीला पुढं मस्त झेंडा लावून आम्ही चाललो आता एका कार मॉडिफाय करण्याकडे. आपली गाडी थार तिला मॉडिफाय करायचं होतं, तुम्हाला म्हटलं होतं. मला त्या गोष्टीचे कमेंट मध्ये सांगा की गाडीची थीम काय ठेवू बाहेरून, म्हणजे पूर्ण ब्लॅक ठेवूयात का ब्लॅक रेड किंवा ब्लॅक कुठलं असं पोपटी, असे 2-3 कॉम्बिनेशन असतात. तर त्याच्यामध्ये पण कन्फ्युजन. गाईज तुम्ही मला एवढी हेल्प करताय तर एवढी पण हेल्प करून द्या. कमेंट मध्ये सांगा मला परत एकदा की गाडीचं कॉम्बिनेशन काय ठेवू, पूर्ण ब्लॅक ठेवू का ब्लॅक अँड रेड ठेवू या ब्लॅक और ग्रीन. ग्रीन म्हणजे पोपटी कलर. इंटिरियर रेड आहे, त्यामुळे माझ्या डोक्यात असं आहे की ब्लॅक अँड रेड कॉम्बिनेशन करावं. बट स्टील तुम्ही पण सांगा, एकदा सजेस्ट करा. बाहेरून ब्लॅक पण भारी दिसते, ब्लॅक अँड रेड पण चांगली दिसते, ब्लॅक अँड ग्रीन पण चांगली दिसते. सो तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये. तर मी घरी आलेलो आहे. इकडे आपली मस्त गाडी आणि इकडे आज आमच्या तर महाराजांची जी पूजा आहे फक्त त्यासाठी असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि तर महाराजांची मूर्ती आहे. ॲक्च्युअली मिरवणूक 21 तारखेला आमच्या इथलं, त्यामुळे 21 तारखेला दुसरा ब्लॉग येईल. आणि गाडीच्या मॉडिफिकेशनसाठी मी गेलो होतो 1-2 ठिकाणी, बट त्यांनी मला खर्च किती सांगितलं माहिती तुम्हाला? जवळपास 75,000 रुपये. एवढा खर्च सांगितलाय गाडीला. तर मग थोडा मी विचार करण्यावर आता भाग पडले. 75,000 रुपये गाडीच्या मॉडिफिकेशनला खर्च करायला लागणार आहेत. सो म्हणलं गाईच तुम्ही एकदा नीट सांगा, कारण 75,000 रुपये घालवायचे म्हटल्यावर मला कॉम्बिनेशन सांगा कुठलं ठेवायचं. एक तर ब्लॅक ठेवायचं का ब्लॅक अँड रेड ठेवायचं का ब्लॅक अँड ग्रीन ठेवायचं. एवढे पैसे घालणार परत नाही घालवणार, त्यामुळे एकदाच होणार आहे. त्यामुळे नीट विचार करून सांगा. तर आता घरी आल्यानंतर घरची आपली आता पूजा करायची. मस्त मी पण फ्रेश झालेलो आहे. तिकडे जसं तुम्हाला म्हणलं तयारी चालू होती. कालच्या गोष्टी सगळ्या होत्या त्यांच्या सगळ्या क्लीन करून ठेवले जातात, मांडले जातात व्यवस्थित. महाराजांना हार वगैरे घातलेला आहे आणि जिरेटोप वगैरे सगळं प्रॉपर मांडलेलं तुम्हाला दाखवतो. थांबा. इकडं इतलवर कालची तुम्हाला दाखवली होती ती मस्त फुलं वगैरे लावून. इकडे ही कट्यार, इकडे वाघनखीत दिसत नाहीत आहेत. आणि इकडे हा जिरोटोप दिसत असेल तर ह्याला पण ठेवलेलं आहे. आणि इकडे ही महाराजांची मोठी आपली प्रतिकृती असं एकंदरीत पूर्ण सजवलेलं आहे. घरातले तर सगळेजण रेडी होतात त्यात. मग एक 5 मिनिटात आपण पूजा करून घेणार आहोत. काल आल्यापासून नुसताच झोपतोय, झोपाच काढतोय. तुला घराची सिक्युरिटी करायची, झोपा नाही काढायच्या, कळलं का? तू समजा ना. हा माईक आता बरोबर आलाय. हा मला माईक ह्याच्या कॅमेऱ्यासोबतच भेटलेला, मी पहिल्यांदा यूज करतोय. आय होप आवाजामध्ये थोडासा तुम्हाला इम्प्रूव्हमेंट आली असेल. तू चुप रे बाबा, तू चुप रे. शास्त्राची आपण पहिली पूजा करून घेऊ. कसलं व्यवस्थित दिसतं का नाही? ओके. आता बस इथं लावतो खाली.
छत्रपती शिवाजी महाराज की. चांगलं असतं का? हो मी आणलेत, मी स्वतः मी आणलेत लाडू. खायचेत का तुला? 2 खा माझ्याकडून, तुला 2 लाडू. तुला गरज आहे 2 लाडू खायची? 3 लाडू खा, तब्येत कर पैलवानो. हसकी गाईज, एक टाइमला पण माझे दात असेच होते पुढं, हसकी. आणि माझ्या पण दाताला अशा क्लिपा लावल्या होत्या, माझी हिच्यापेक्षा खूप जास्त होत्या. अशा डायरेक्ट जेसीबी होता डायरेक्ट असा. खूप जास्त होते. मला 18 महिन्याचा कोर्स सांगितला होता. तर दर महिन्यातून एकदा अपॉइंटमेंट असायची आणि त्याला असे स्क्रू टाईट करायचे असायचे. आम्ही दर महिन्याला जाताना ते तोडून जायचो. त्यामुळं माझी जी अपॉइंटमेंट होती ती 18 महिन्याची, म्हणजे 1.5 वर्षाची न राहता डायरेक्ट 3 वर्ष होतं. 3 वर्ष माझ्या दातांना असे सगळे स्टीलचे सगळे लावले होते. आणि आमचे घरचे कधी ब्लॉग करताना शांत बसत नाही. मागच्या तुम्ही 2 ब्लॉग मध्ये बघितलंच असेल. बात सही आहे. आईला आमचं घर नसून एक भाजी मार्केट आहे. सगळ्यांचं काय ना काय तर, कोणाचं काय ना काय तर चालू आहे. इकडे या दोघींचं काय चालू आहे, इकडे ह्यांचं काहीतरी चालू आहे, इकडे हिचं काहीतरी चालू आहे तो, आणि इकडे ह्याचं काहीतरी चालू आहे. ए गप्पच बर का, माझा ब्लॉग घाण झाला ना, नाही मारेन तुला. तर आता हिचं लग्न आहे योगिताचं, माझी मावस बहीण आहे. त्यामुळे तिचा कसला तरी जेवायचा कार्यक्रम आहे. काय म्हण? हां केळवण म्हणून काहीतरी कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये तिला जेवायला खाऊ घालतात. ह्याच्यात आणि त्याच्यात फरक काय? रोजच जेवती घरात ती. मग आज काय स्पेशल? हे तर मी रोजच जेवतो, मला पण हेच जेवायचं आता. पप्पा डायरेक्ट जेवणच करू घालायला. बरं हो का, आमटी पिऊ घालायला लागले. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर योगिता, हॅपी बर्थडे टू यू. खाऊ घाला कोणतरी तिला. आपल्या कुत्र्याचं नाव आम्ही फायनल केलेलं आहे आणि त्याचं नाव आम्ही ठेवलेलं आहे लुफी. आता आजपासून त्याला कुत्रा न म्हणता लुफी म्हणायला चालू करा. तुम्हाला देखील सांगतो, तुम्ही देखील लुफी म्हणा. तुमच्या कमेंटमध्ये खूप सारे कमेंट आले, त्यातून मला खूप फायदा झाला. खूप बरेच ऑप्शन भेटले, त्यातल्या त्यात काही नाव कॉमन होती, त्यामुळे मी थोडी ती कॅन्सल केली आणि लुफी हे नाव सजेस्ट केलं. कारण एक अॅनिम कॅरेक्टर पण आहे लुफी. सो ते भारी कॅरेक्टर म्हणून म्हणलं लुफी नाव ठेवा. ऐकायला पण चांगले, बोलायला पण चांगले. सो आम्ही लुफी नाव डिसाईड केले. आणि गाडीच्या नंबर बद्दल बोलायला गेलं तर गाडीचा नंबर नाही का, मी सगळ्या कमेंट वाचल्या, बट मला घरचे आणि बाकीचे पण बरेच जण म्हटले की 2 आकडी नंबर ट्राय कर. सो मी जसं की तुम्हाला म्हटलं होतं 008 पुढे एक्स म्हणजे 81, 82, 83 असं काहीतरी घेईल. आता घरच्यांना एकदा फायनल विचारतो 80 ते 90 मधला कुठला नंबर घ्यायचा आहे, देन फायनल करून टाक. हा तर 80 ते 90 मध्ये कुठला नंबर वाटतं आपल्या गाडीला पाहिजे? सांग लवकर. 88. तुझा? 82. तुझा? 85. थांबा आता दुसऱ्याकडे जाऊ. तुला काय वाटतं कुठला नंबर पाहिजे? कसं काय? 80 ते 90 मध्ये थारला. सांग लवकर. 82. तुझा? 81. एका मतावर थांबत जा, एका दगडावर पाय देऊन थांबत जा. पोरे 2 दगडावर पाय कशाला देती? 81 किंवा 82 एक सांगायचा असतो. कुठला नंबर? 80 ते 90 मध्ये. 80 ते 90 मध्ये. 80 ते 90 मध्ये. 90 मध्ये. हा 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 82. तुम्हा? हा 83. हा तुझा? आपल्याकडं 81 ला 1 आले, 82 ला 3 आलेत, 85 ला 1 आले, 88 ला 1 आले, 87 ला 1 आहे. आणि माझं पण वोट जात आहे 82 ला, 82 ला. सो आपण फायनल डन करतोय 82 हा नंबर. काँग्रेच्युलेशन म्हणा. वाढेल आता वाढायला लागेल. सो तो नंबर आपण डन केलेला आता. आणि उद्या जाऊन चेक करतो आधी अवेलेबल आहे का नाही.
82 जर नाही भेटला तर मग 88 ला मी प्रायोरिटी देणार. जर 82 गेला असेल तर 88 घ्यावं लागेल, जर नसेल गेला तर 82 डन.